पुढची बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। लोकसभेच्या दारुण पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवी रणनीती आखली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांची रणनीतिकार म्हणून पक्षानं नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कालच्या बैठकीला अरोरा देखील उपस्थित होते। याआधी नरेश अरोरा यांनी कर्नाटक आणि तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिलं। प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे। नरेश अरोरांनी अजित पवारांसाठी विधानसभा निवडणुकीकरता आखलेली रणनीती नेमकी काय आहे आपण ते पाहूया। बघा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 90 दिवसांची योजना। पक्षाचा नेता म्हणून अजित पवारांचं ब्रँडिंग, शब्दाला पक्का अजितदादा असं कॅम्पेन केलं जाईल। अजितदादांची प्रशासनावरील पकड, ठाम वृत्तीचं प्रमोशन केलं जाईल। बजेटमध्ये अजितदादांनी केलेल्या लोकप्रिय घोषणांचा प्रचार केला जाईल। योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल। स्वतःच्या कार्यकर्त्यांवर जेव्हा आपल्याला विश्वास राहत नाही, त्याच्याचबरोबर लोकांवर जेव्हा विश्वास राहत नाही, आपण जे काय बोलतोय ते लोकांना पटत नाही, तेव्हा अशा मोठ्या मोठ्या कंपन्या घेतल्या जातात। कुठेतरी काय गोष्टी मॅन्युप्युलेट करून अशा मोठ्या मोठ्या कन्सल्टंटला तुम्ही जर काम देत असाल, त्याच्यावरूनच कुठेतरी कळतं की तुम्हाला पण माहिती आहे आता हे इलेक्शन आपल्या हातातून गेलेलं आहे।